नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इकडे सकाळी मी व्हिडिओला सुरुवात केली होती शॉपवर आल्यानंतर सकाळी साफसफाई झाली, त्यानंतर देवपूजा झाली आणि आज नवीन फुलं आणलेली होती आम्ही. तर त्याच्यानंतर इकडे ना धनश्री अभ्यास करत होती, पण तिचा दात दुखत होता. ती मला सांगत होती की दात हलतोय आई माझा. तर मग त्याच्यानंतर ना तिला स्कूलला सोडवलं आणि सकाळी शिफ्टच्या मुलांची इकडे सुट्टी झाली होती. तर मग त्यानंतर इकडे ना मुलांची खूप गर्दी असते खाऊ घेण्यासाठी किंवा त्यांचं काही स्टेशनरीचं सामान वगैरे असेल तर त्यासाठी. तर मग मुलं घरी गेल्यानंतर ना थोडा वेळ निवांत असतो. तर मग मी सहज टेरेसवरती गेले होते. तर बघितलं तर सकाळ थोडं वातावरण झालं होतं पावसाचं आणि खूप पाऊस येईल असं वाटत होतं. त्यानंतर आहे ना दिवसभर थोडा पाऊस आला आणि संध्याकाळी आम्ही घरी आलो. ताई आज बाहेर गावाला गेल्या होत्या, तर येताना ना त्यांनी ही रानभाजी आणली होती. एक चाईची रानभाजी होती आणि दुसरी आहे ती कोळूची. तर डोंगराळ भागात भेटते. तर मग वानोळ आणलं होतं त्यांनी येताना आणि हे टरबूज पण आणलं होतं. तर पावसाळ्यामध्ये टरबूज तर भारी होतं. आता चिरल्यानंतर मी तुम्हाला दाखवलेच कसं निघते आतमध्ये. तर अजून 1-2 दिवसांनी कापूया आपण ते. तर इकडे त्या दोन्ही भाज्या निवडून घेतल्या आणि संध्याकाळी ना गवारीच्या शेंगांची पण भाजी बनवायची होती. तर मंगळवार होता, आषाढ महिन्यातला पहिलाच मंगळवार होता आणि उपवास सोडायचा होता ताईंना. तर मग इकडे गवारीच्या शेंगांची भाजी बनवली आणि त्यानंतर आहे ना मला ती रानभाजी बनवायची होती एक. तर मी इकडे चाईची रानभाजी आज संध्याकाळी बनवणार होते आणि कोळूची दुसऱ्या दिवशी बनवणार होते. तर खूप सोप्या रेसिपी आहेत या. फक्त कांदा आणि हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकायचा आणि भाज्या निवडून स्वच्छ धुवून चिरून घ्यायच्या आणि थोडं पाणी टाकायचं किंवा नाही टाकायचं, वाफेवर शिजतात. तर मग दुसऱ्या दिवशी ना व्हिडिओला सुरुवात केली डायरेक्ट. तर दुसऱ्या दिवशी इकडे ही कोळूची भाजी करायला घेतली होती. ती आपल्या कांद्याच्या पातीवानी चिरून घ्यायची आणि जेव्हा आपण सुकी कांद्याची भाजी करतो ना पाथीची, तर तशीच बनवायची. ती पण छान लागते. आणि ती चाईची रानभाजी बनवली होती ती पण खूप छान लागते टेस्टला. थोडीशी तिखट बनवायची, झणझणीत बनवायची. आणि इकडे दुसऱ्या दिवशी ना मी कोळूची रानभाजी बनवलेली होती. अशा रानभाज्या आपण खायला पाहिजे, तर छान लागतात टेस्टला आणि आपल्या आरोग्यासाठी पण छान असतात. तर तिकडची डोंगराळ भागात जी लोक राहणारे असतात तर त्या काय खात, ते रानभाज्याच खातात जास्त करून. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात. तर याच्यामध्ये ना इकडे मी ना चवळीची थोडी डाळ टाकली होती आणि मठाची पण थोडी डाळ टाकली होती. तर ती पण छान लागते. जशी आपण कांद्याची भाजी करतो ना सेम तशीच करायची, फक्त थोडा कांदा कापून टाकला होता मी याच्यामध्ये. तर मी ना मोबाईलला बघून ही रेसिपी बनवलेली होती. म्हणजे मोबाईलला बघितलं होतं की कोळूची भाजी कशी बनवायची, तसं तर सांगितलं होतं त्यांनी कशी बनवायची काय, पण म्हटलं आपण एकदा बघून घेऊया. तर अशा रानभाज्या जर तुम्हाला कुठे भेटल्या तर नक्की घेऊन या आणि एकदा करून बघा, खूप छान लागतात. जी आदल्या दिवशी मी चाईची रानभाजी बनवली होती ना, ती आपल्या सेम तांदूळाची भाजी बनवते ना सेम तशीच लागते. थोड्या दिसायला थोड्या हे असतात पण छान लागतात, टेस्टला भारी असतात. एकदम भारी लागल्या होत्या. आणि ती कोळूची पण आपल्या सेम कांद्याची भाजी बनी लागली होती. तर असं आपण खाताना अशी जाणवत पण नव्हती की आपण वेगळी काहीतरी भाजी वगैरे खातोय. तर आम्ही पहिल्यांदा ही भाजी खाल्ली होती आणि खूप छान होती. चला तर मग भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.